नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार. लॉर्ड बुद्धाची टीम जी आहे ती विधानसभा निवडणुका महाराष्ट्र 2024साठी प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन उमेदवारांच्या काय कल आहे इकडे आपण लक्ष घालतो आहे. आज लॉर्ड बुद्धा टीव्हीची टीम जी आहे पूर्व नागपूर मतदारसंघामध्ये आहे आणि इथे आपण आज चर्चा करणार आहोत दुनेश्वर पेठे जे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या प्रचाराची धुरा कशी सुरू आहे, प्रचाराचा काय त्यांना प्रतिसाद मिळतो आहे आणि एकंदरीतच ह्या विधानसभा ज्या निवडणुका होणार आहेत त्याची परिस्थिती काय आहे. सर, एकतर आपल्याला सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा टीमकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. काय सांगाल, निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे, प्रचार रथ बिलकुल घोडदौड करतो आहे, कशी परिस्थिती दिसते तुम्हाला? निवडणुका आता चरमसीमावर पोहोचलेल्या आहेत. आता शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणुका आलेल्या आहे. काही मोजके दिवसच शिल्लक आहे. हां, काही अगदी मोजके शिल्लकच आहेत दिवस. तर त्यानिमित्ताने आम्ही आज प्रचार यात्रा करतो. तर त्या पदयात्रेमध्ये अतिशय उत्साहात लोक आहे. लोकांनाही वाटते की ज्या पद्धतीनं महायुतीचं जे सरकार होतं त्यांनी ज्या मागच्या काही वर्षामध्ये जे कामं केले, महाराष्ट्राची सुसंस्कृतपणा परंपरा जी मिटवण्याचा प्रयत्न केला, एक फोडाफोडीचं राजकारण ED CBI इन्कम टॅक्सचं जे राजकारण केलं ते बघता आम जनता ह्या निवडणुकीला स्वतःच्या खांद्यावर त्यांनी घेतलेली आहे. प्रचार उमेदवार तर करते परंतु लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे की हे महाविकास आघाडीचं सरकार कुठल्याही प्रसंगात आणल्याशिवाय राहणार नाही असाच कल दिसतं. म्हणजे कुठे ना कुठेतरी लोकांना आता सत्ता बदल हा हवा आहे. 100% लोकांना ज्या मागच्या काही वर्षामध्ये ज्या अडचणी आल्या, महागाई, बेरोजगारी, अतिशय इथे महाराष्ट्रामध्ये येणारे जे रोजगार होते, उद्योगधंदे होते, ते उद्योगधंदे इथून महाराष्ट्रातून दुसऱ्या परराज्यामध्ये पाठवण्याचं काम जे झालं ते हे आम जनतेला पटलं नाही. तर तेव्हा त्या आम जनता स्वतःच ते ह्या सगळ्या महायुतीला घालवल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचं एक घोषवाक्य आहे, मी आपल्यासोबत शेअर करतो की लाडकी बहीण, लाडका युवा आणि सर्वात पहिले शेतकरी. आणि आजच्या वर्तमानपत्रातली जर तुम्ही बातमी पाहाल तर त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 महिन्यामध्ये जवळपास 906 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातल्या त्यात पश्चिम विदर्भामध्ये 112च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर खरोखर या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं आहे की काय? आणि मग त्यानंतर जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपली भूमिका काय असेल? 2014 ते 2019पर्यंत भाजपचं बहुमताचं सरकार होतं. तेव्हा त्यांनी लाडक्या बहिणीसाठी, बेरोजगारासाठी, सुशिक्षित बेरोजगारासाठी, शेतकऱ्यासाठी तेव्हा काही नाही केलं. मध्यंतरीचे 2.5 वर्ष कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारचे गेले. त्याच्यानंतर परत त्यांचं सरकार महायुतीचं आलं. त्या महायुतीच्या सरकारमध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही हे आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. आणि आता त्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मोठा पराभव झाला. त्याच्यामुळे ह्या लाडकी बहीण योजना आणण्याचं काम आता शेतकऱ्यांना आणि बेरोजगारांना जे आमिष दाखवण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर ते याच्यात काही जनता विश्वास त्यांच्यावर ठेवणार नाही. पूर्व नागपूर मतदारसंघाची जर आपण एकंदरीत पाहिलं तर एका साईडला उच्चभ्रू वस्ती आणि दुसरीकडे एक स्लम एरिया आहे. तर याच्यासाठी बरंचसं कार्य करायचं, त्यातल्या त्यात बहुजन समाजाचं देखील इथे बाहुल्य आहे. तर अशा समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुनेश्वर पेठेंची काय प्लॅनिंग आहे? पूर्व नागपूरमध्ये गरीबही आहे, मजूर आहे, कामगार आहे आणि श्रीमंत आहे, उद्योगधंदे मोठमोठे उद्योगधंद्याचे मालकसुद्धा आहे. पण ह्या तीनही समाजात म्हणजे लोकांना जे कॅटेगरीजचे लोक आहेत, जर गरीब तबक्यासाठी त्यांनी कुठलीही व्यवस्था केली नाही, महागाई कमी केलेली नाही, त्यांच्या हातात रोजगार नाही. दुसरा श्रीमंतासाठी चा जर विचार केला, उद्योगधंदा व्यापाऱ्यांचा विचार केला तर व्यापाऱ्यांच्या याच्यात तुम्ही बघा ते ज्यावेळेस नोटबंदी झाली, नोटबंदीपासून त्याच्यानंतर GST आणली, GSTच्या नंतरच्या काळामध्ये व्यापारी सगळे व्यापारामध्ये सगळा व्यापार त्यांचा संपलेला आहे. आणि आपण हे पाहिलं की हे महागाई, इलेक्ट्रिक बिलची महागाई म्हणजे खूप महाग असल्यामुळे भाजीपाल्यापासून सगळीकडे महागाई वाढतेच आहे. बिलकुल बरोबर आहे. पण यांनी
कुठलंही नियोजन केलं नाही. इथे पूर्व नागपूरमध्ये एक चांगला व्यापार वाढावा, उद्योगधंदे वाढावे, त्याच्यासाठी कुठलंही नियोजन केलं नाही. आज डम्पिंग यार्डचा मोठा प्रश्न होता, महानगरपालिकेच्या शाळेचा मोठा प्रश्न होता, स्मार्ट सिटीचा मोठा प्रश्न होता, तो कुठं सोडवला गेला नाही. अनेक लोकांना त्याच्यात अडचणी आल्या आणि त्यातल्या त्यात जे उद्योगधंदे व्यापारी जे लोक आहेत ते पण स्वतः त्रस्त झालेत की इथे इलेक्ट्रिक बिल जास्त असल्यामुळे इथले उद्योगधंदे जे आहेत ते इथले उद्योगधंदे परराज्यामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे इथला जो कामगार आहे तो बेकार झाला आणि त्याच्यामुळे तो बेकार झाल्यामुळे बेरोजगार झाल्यामुळे गर्दीसुद्धा इथे वाढली, क्राईम वाढला. आपण पाहतो की आपण महाराष्ट्रामध्ये नागपूर नंबर 1चं क्राईममध्ये फर्स्ट नंबरची सिटी झाली. क्राईम रेट जो आहे तो वाढलेलाच आहे. मला दुनेश्वर पेठेंचं एक सुरुवातीपासूनच नावलौकिक आहे या क्षेत्रामध्ये आणि एक राजकारणाशिवाय एक समाजकारण देखील जगलेला नेता म्हणून आपल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे. महिला वर्ग पण इथे भरपूर आहे. महायुती सरकारने अचानक जाता जाता लाडकी बहिणी योजना जी आहे ती जाहीर केली आहे आणि कुठेतरी महिलांच्या मनामध्ये ही भीती आहे असं वाटतं. तुमच्या प्रचाराच्या दरम्यान ती भीती जाणवली का की सरकार बदल झाला तर ती योजना बंद होईल अशातला काही भाग? बिलकुल नाही. महिला उलट तर ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्या मनात हा रोष आहे की आम्हाला 1500 रुपये देऊन तुम्ही आमचे मतं विकत घ्यायला लागलेत का, असा कौल तो दिसतो. आणि आता महाविकास आघाडीने 3000 रुपये महालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे. प्रत्येक बेरोजगार जो मुलगा आहे, सुशिक्षित बेरोजगार आहे, त्याला 4000 रुपये प्रति महिना देणार आहे. 25 लाख रुपयापर्यंत त्यांचा आरोग्याच्यासाठी कुठलीही त्यांची अडचण आरोग्याची असेल तर त्यांना 25 लाख रुपयापर्यंत लागणारा जो काही खर्च आहे तो महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. शेतकऱ्यांसाठी खूप विविध योजना आणलेल्या आहे. अशा योजना महाविकास आघाडीच्या आहेत. त्याच्यामुळे ह्या ज्या महायुतीने जे योजना राबवल्या त्या योजना सबशेल फेल ठरलेल्या आहेत. त्याचं नेमकं कारण असं की त्यांनी ज्या निवडणुकात डोळ्यापुढे ठेवून ते जे हे घोषणा केलेल्या आहेत, त्या योजनाच्या घोषणा केल्या त्या लोकांना पटलेल्या नाही आणि लोक त्यांच्या बोलण्याकडे लक्षसुद्धा देणार नाहीत. जाता जाता लॉर्ड बुद्धाच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर आपला पूर्व नागपूरचा मतदारसंघ देखील आपल्याला पाहतो आहे. त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने आपण काय आवाहन कराल? मी पूर्व नागपूरच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी एवढंच नम्र आवाहन करतो, विनंती करतो की आता 20 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला मत द्यायचं आहे आपल्या मुलासाठी, त्याच्या शिक्षणासाठी. आपल्याला मत द्यायचं आहे बेरोजगारी संपवण्यासाठी. आपल्याला मत द्यायचं आहे महागाई संपवण्यासाठी. आपल्याला मत द्यायचं आहे इथला जो स्मार्ट सिटीमध्ये ज्या अडचणी आहेत त्या संपवण्यासाठी. आपल्याला मत द्यायचं आहे जो डम्पिंग यार्ड आहे तो संपवण्यासाठी. आणि जे इथे जो आयनॉक्ससारखा मॉल होता, दानागंजसारखे मॉल होते ते बंद पडलेले आहेत, ते परत सुरू करण्यासाठी आपण आपलं एक मत आपलं द्यावं. आपला मुलगा जो आहे सुशिक्षित मुलगा आहे किंवा जो नवीन ज्याला शिक्षण घ्यायचं आहे तर त्याला शिक्षण नागपूर शहरामध्येच उपलब्ध झालं पाहिजे, त्याला रोजगार उपलब्ध नागपूरमध्ये झाला पाहिजे. अशा योजना अशा जर व्यवस्था जर पाहिजे असेल तर पूर्व नागपूरमध्ये तुतारी चुनाव चिन्ह आमचं आहे आणि परत महाविकास आघाडीचा जे महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त पद्धतीनं मतदान करावं. तर आपण चर्चा करत होतो दुनेश्वर पेठे साहेबांसोबत. पूर्व नागपूरचे तुतारी चिन्हावर महाविकास आघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. बदल हा नेहमी शाश्वत असतो आणि कुठेतरी दुनेश्वर पेठेंच्या बोलण्यातून तो जाणवत आहे की एक दूरदृष्टीपूर्ण नेता आणि त्यांना आपल्या ह्या प्रदेशाचा विकास कसा करता येईल याचं पूर्ण स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं आहे. त्यांनी जे आवाहन केलं आहे की प्रत्येकाने मतदान हे केलंच पाहिजे. कशासाठी केलं पाहिजे तर प्रदेशातल्या समस्या, आपल्या वाघातल्या समस्यासोबतच आपलं कर्तव्य म्हणून देखील सर्वांनी मतदान हे केलंच पाहिजे. येत्या 20 तारखेला आम्ही देखील आपल्याला आवाहन करतो की आपल्या अधिकारासोबतच आपलं एक कर्तव्य म्हणून सर्वांनी घराच्या बाहेर निघावं आणि उमेदवारांना जरूर मतदान करावं. अशाच पूर्ण चर्चेसाठी पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत जय भीम, नमस्कार, धन्यवाद सर. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.